नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी रत्नमाला सूर्यवंशी तुमचे सर्वांचे स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत जेम्स वॅट यांच्या जीवनकार्याचा थोडक्यात आढावा घेऊया. जेम्स वॅट यांचा जन्म 19 जानेवारी 1736 मध्ये ग्रीनक, स्कॉटलंड येथे झाला. हे एक स्कॉटिश संशोधक व उपकरण निर्माते होते. त्यांच्या वडिलांचा जहाज बांधणीचा व बांधकामाचा व्यवसाय होता आणि त्यांची एक कार्यशाळा होती. जेम्स अशक्त असल्याने त्यांचे आधीचे शिक्षण घरीच झाले. नंतर शाळेत जाऊन त्यांनी लॅटिन, ग्रीक व गणित या विषयाचे अध्ययन केले. त्यांना यंत्रोपकरणात विशेष रुची असल्याने त्यांचे खरे शिक्षण वडिलांच्या कार्यशाळेत झाले. तेथे त्यांनी स्वतः यारीसारख्या यंत्राच्या प्रतिकृती बनविल्या, तसेच जहाजावरच्या उपकरणांची माहिती करून घेतली. आधीच्या इंजिनात मूलभूत स्वरूपाच्या सुधारणा करून त्यांनी बनविले. वाफेचे इंजिन हे शक्ती निर्माणाचे साधन म्हणून सर्वत्र वापरले जाऊ लागले. औद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीच्या काळातील हे सर्वात महत्त्वाचे साधन ठरले. जेम्स वॅट यांनी त्यानंतर ग्लासगो व लंडन येथे वैज्ञानिक उपकरणांच्या निर्मितीविषयीचे प्रशिक्षण घेतले. त्या काळी मुख्यतः सर्वेक्षण व मार्गनिर्देशन याकरिता लागणारी उपकरणे बनवित असत. 1757 साली ग्लासगोला परत आल्यावर वैज्ञानिक उपकरण निर्माते म्हणून त्यांनी ग्लासगो विद्यापीठात काम करण्यास सुरुवात केली. तेथे असताना त्यांनी चतुर्थ यंत्र, होकायंत्र, दाबमापक इत्यादी उपकरणे तयार केली. या काळात त्यांचा अनेक वैज्ञानिकांशी परिचय झाला. पैकी जोसेफ ब्लॅक यांच्याबरोबर त्यांची मैत्री जमली व त्या मैत्रीचा त्यांना वाफेच्या इंजिनात सुधारणा करण्याच्या दृष्टीने खूप उपयोग झाला. विद्यार्थी मित्रांनो, वाफेवर चालणाऱ्या आगगाडीचा जनक म्हणून जेम्स वॅट यांना ओळखले जाते. जेम्स वॅट लहानपणी अतिशय आळशी होता असे त्यांच्या न बोलण्यामुळे तरी वाटत होते. तो स्वयंपाकघरात त्याच्या आत्याबरोबर बसलेला असताना विस्तवावर एका किटलीमध्ये पाणी उकळत होते. त्या पाण्याची वाफ किटलीच्या तोंडातून बाहेर पडत होती. जेम्स त्या वाफेवर एकदा कप व एकदा चमचा धरत होता व तो कप व चमचा वाफेच्या जोराने कसा खालीवर होतो याचे निरीक्षण करत होता. त्याच्या आळशीपणाबद्दल त्याची आत्या नेहमीच कानउघाडणी करत असे. एकदा योगायोगाने जेम्सच्या कॉलेजच्या प्रयोगशाळेतील न्यूमनचे मॉडेल इंजिन जेम्सकडे दुरुस्तीला आले. इंजिन दुरुस्त करताना जेम्सच्या लक्षात आले की हे इंजिन फक्त थोडाच वेळ काम देण्याच्या योग्यतेचे आहे. विचार केल्यावर त्याच्या ध्यानात आले की न्यूमनचा बॉयलर फार लहान आहे. ज्यात दट्ट्या असतो त्या सिलेंडराच्या घनफळाच्या 3-4 पट वाफ असली तरच तिच्या मार्फत दट्ट्या सिलेंडराच्या टोकापर्यंत लोटला जाऊ शकेल असे त्यांना दिसून आले. अशा रीतीने या इंजिनात वाफ मोठ्या प्रमाणात वाया जाते हे त्यांच्या लक्षात आले. न्यूमनच्या इंजिनमधील खालीवर होणारा दांडा जेव्हा खाली ओढला जाई तेव्हा त्या सिलेंडरमधील पॅम्प रॉड वर उचलला जाई. जेम्सने एका सिलेंडरमधील वाफ पंपाने दुसऱ्या सिलेंडरमध्ये नेऊन त्या सिलेंडरवर गार पाण्याचा मारा केला व त्या वाफेचे बाष्पीभवन करून पोकळी निर्माण करायची असे ठरवले. त्यामुळे खर्च व वेळ वाचला. 2 सिलेंडरमध्ये त्याने एअरपंप बसवला. पुढे जेम्सने या इंजिनमध्ये पुष्कळ सुधारणा केल्या. न्यूमनच्या इंजिनातील दोषावर उपाय शोधताना जेम्सला अचानकपणे इंजिनाला स्वतंत्र असा संगणक म्हणजेच वाफेचे द्रवात पाण्यात रूपांतर करणारे साधन जोडण्याची कल्पना सुचली व हा त्याचा पहिला व सर्वात महत्त्वाचा शोध ठरला. सिलेंडरात वाफेचे पाण्यात रूपांतर होताना जी सुप्त उष्णता लागते ती वाया जाणे हा न्यूमन इंजिनाचा सर्वात मोठा दोष असल्याने त्याच्या ध्यानी आले होते. म्हणून वाफेच्या संगणनाचे काम सिलेंडरऐवजी त्याला जोडलेल्या पण त्यापासून अलग असलेल्या कक्षात करण्याचे त्यांनी ठरविले. सिलेंडरमधून बाहेर पडणारी वाफ सिलेंडरात नेऊन तेथे तिचे संगणन होते. यामुळे सिलेंडरात पाण्याच्या फवाऱ्याने संगणन करताना सिलेंडर व दट्ट्या थंड होत असे आणि ते परत तापविण्याकरिता वारंवार जादा उष्णता द्यावी लागत असे. संगणकामुळे ही उष्णता वाचते. याशिवाय सिलेंडर व दट्ट्या गरम राहण्यासाठी त्यांनी सिलेंडराभोवती आवेष्टन घालून त्यात वाफ सोडण्याची व्यवस्था केली. यामुळे उष्णतेची व पर्यायाने इंधनाची बचत होऊन इंजिन अधिक कार्यक्षम झाले. अशा रीतीने त्यांनी वाफ इंजिनात मूलभूत सुधारणा केल्या. मात्र वाफ इंजिनाचा शोध त्यांनी लावला हा लोकप्रिय समज चुकीचा आहे, कारण त्यांच्या जन्माच्या वेळीही वाफ इंजिने खाणीतील पाणी उपसण्यासाठी वापरात होती. वॉट यांच्या सुधारणामुळे वाफ इंजिन चालवायला सोपे झाले. ते अधिक खात्रीशीर रीतीने वापरता येऊ लागले व अधिक शक्तिशाली वाफ इंजिने बनविता येऊ लागली. यामुळे कागद गिरण्या, कापड गिरण्या, पिठाच्या गिरण्या,
लोखंडाचे कारखाने, भट्ट्या, पाणी पुरवठा इत्यादी असंख्य ठिकाणी त्याचा उपयोग होऊ लागला. व्यावसायिक दृष्टीने महत्त्वाच्या ठरलेल्या या इंजिनाचे औद्योगिक क्रांतीला चांगलीच चालना मिळाली. विद्यार्थी मित्रांनो, जेम्स वॉट यांनी जॉन रोबक यांच्याबरोबर वाफेची इंजिने बनविण्याचा व्यवसाय भागीदारीत सुरू केला 1768 मध्ये आणि 1769 साली त्यांनी एका इंजिनाचे एवस्व म्हणजेच पेटंट घेतले. मात्र या धंद्यात त्यांना विशेष यश मिळाले नाही. दरम्यान अर्थार्जनासाठी त्यांनी चष्म्याच्या व्यापाराकडील नोकरी, कालव्यांचे संरक्षण व खोदकाम, बंदरातील सुधारणा अशी कामे केली. या कामांना कंटाळून ते 1774 साली बर्मिंगहॅमला गेले व तेथे त्यांनी मॅथ्यू बोल्टन यांच्या भागीदारीत नव्याने वाफ इंजिने बनविण्याचा उद्योग सुरू केला. त्यांची ही भागीदारी 25 वर्षे टिकली व उद्योग भरभराटीला आला. 1776 साली त्यांनी 2 वाफ इंजिने उभारली. पैकी एक दगडी कोळशाच्या खाणीत व दुसरे लोखंडाच्या कारखान्यात उभारले. यामुळे वाफ इंजिनांना मागणी वाढली व धंद्याला ऊर्जा अवस्था प्राप्त झाली. पुढील 5 वर्ष म्हणजे 1781 सालापर्यंत त्यांनी तांब्याच्या व कथिलाच्या खाणीतील पाणी उपसण्यासाठी असंख्य वाफ इंजिने उभारून त्यांच्या देखभालीचे काम केले. खाण व्यवस्थापकांना इंधनाच्या खर्चात बचत व्हावी असे वाटत होते. तसेच अन्य क्षेत्रातूनही या इंजिनाला मोठी मागणी येण्याची चिन्हे दिसू लागली होती. म्हणून बोल्टन यांनी वॉट यांना इंजिनातील दट्ट्याच्या पश्चात म्हणजेच मागे पुढे होणाऱ्या गतीचे भूजंदाच्या परिभ्रमी म्हणजे फिरत्या गतीत परिवर्तन करण्याची विनंती केली. वॉट यांनी हे काम 1781 साली यशस्वीपणे साध्य केले. त्याकरिता त्यांनी तथाकथित सूर्य व ग्रह दंतचक्र ही योजना केली. त्यामुळे इंजिनाच्या एका आवर्तनात भुजादंडाचे 2 फेरे होतात. 1782 साली त्यांनी द्विक्रिय इंजिनाचे एकस्व घेतले. या इंजिनात दांडा रेटला व ओढलाही जातो. यासाठी दंड व दट्ट्या नव्या पद्धतीने दृढपणे जोडले जाणे आवश्यक होते. ही समस्या त्यांनी 1784 साली समांतर गतीचा आपला शोध वापरून सोडविली. या दट्ट्याचा दांडा लंब दिशेत हालेल अशा रीतीने संयोग दांड्याची मागणी केली होती. बोल्टन याच्या सूचनेवरून 1788 साली वॉट यांनी इंजिनाची गती स्वयंचलितपणे नियंत्रित करणारा केंद्रोत्सारी गतिनियंता शोधून काढला व 1790 साली त्यांनी दाबमापक शोधला. त्यामुळे वॉट इंजिन जवळजवळ परिपूर्ण अवस्थेपर्यंत पोहोचले होते. इंजिनाची शक्ती मोजण्यासाठी त्यांनी त्याची घोड्याच्या शक्तीची तुलना केली. अशा प्रकारे हॉर्स पॉवर ही संज्ञा प्रचारात आली. त्यानंतर एक अश्वशक्ती म्हणजे 1 मिनिटात 33,000 पौंड वजन व 1 फूट उंच उचलण्यास लागणारी शक्ती हे मूल्य निश्चित केले. दाबमापकाने इंजिनाची अशक्ती मोजीत व अश्वशक्तीनुसार इंजिनाची किंमत ठरवीत. वाफ इंजिनाशिवाय अभियांत्रिकी व रसायनशास्त्र या विषयातही त्यांनी संशोधन केले होते आणि त्यांना भाषा व संगीत यातही रस होता. त्यांचे काही महत्त्वाचे संशोधन पुढील प्रमाणे. आपले कार्यालय उबदार ठेवण्यासाठी त्यांनी वाफेच्या वेटोळ्यांचा वापर केला होता आणि हे काम त्यांनी 1784 मध्ये केले. इंधनाची बचत करणारी भट्टी, दाब देऊन मजकुराच्या प्रती काढावयाचे यंत्र व प्रतिलिपीशाही शिल्पाची म्हणजेच पुतळ्यांची पुनर्निर्मिती करणारे यंत्र, आम्लतेची चाचणी घेणारे दर्शक, नियामक झडप, क्लोरीनचा वापर करून विरंजन म्हणजेच रंग घालविण्याची क्रिया करण्याचे तंत्र वगैरे यांचे शोध महत्त्वाचे आहेत. शिवाय पाणी हे मूलद्रव्य नसून संयोग आहे असे सुचविणारे ते एक पहिले संशोधक होते. ग्लासगो वॉटर कंपनीचे सल्लागार म्हणून त्यांनी काम केले होते. विज्ञान व कला यांचा प्रसार करणाऱ्या लुनर सोसायटीचे ते सदस्य होते. वॉट यांना त्यांच्या संशोधन कार्याबद्दल पुढील अनेक मानसन्मान मिळाले होते. त्यातील काही बघूया. एडिनबरो व लंडन 1785 येथील रॉयल सोसायटीचे सदस्यत्व. ग्लासगो विद्यापीठाची डॉक्टर ऑफ लॉज ही पदवी 1806 मध्ये मिळाली. फ्रेंच अकॅडमीचे ऑफ सायन्सेसचे परदेशी सदस्यत्व. त्यांना जहांगीरी देऊ करण्यात आली होती पण ती त्यांनी स्वीकारली नाही. त्यांच्या स्मरणार्थ शक्तीच्या एककाला वॉट हे नाव देण्यात आले असून वेस्टमिनिस्टर ॲबे येथे त्यांचा पुतळा उभारला आहे. त्यांचा एक मुलगा सागरी अभियंता होता व त्याने जहाजाकरिता वाफ इंजिनाचा वापर केला होता. विद्यार्थी मित्रांनो, जेम्स वॉट यांच्या 6 वस्तूंचे पेटंट झाले होते. त्यापैकी पेटंट 913A स्टीम इंजिनला वेगळे कंडेन्सर लावून त्याचा वापर करणे यास 29 एप्रिल 1769 ला मान्यता मिळाली. दुसरं पेटंट होतं 1244 शब्दांना कॉपी करण्याच्या नवीन विधी शोधून काढले. यास 14 फेब्रुवारी 1780 ला मान्यता मिळाली.
पेटंट 1306 सूर्य आणि ग्रहांच्या परिभ्रमणाच्या गतीस सांगणाऱ्या यंत्राचा शोध यास 23 फेब्रुवारी 1782 मध्ये मान्यता मिळाली. पेटंट 1422 स्टीम इंजिनमधील आमूलाग्र बदल घडून आणला यास 25 ऑगस्ट 1882 ला मान्यता मिळाली. पेटंट 1321 स्टीम इंजिनचे विविध रूपांना प्रस्तुत केले यास 4 जुलै 1782 ला मान्यता मिळाली. पेटंट 1485 भट्टीस निर्माण करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले यास 14 जून 1785 ला मान्यता मिळाली. जेम्स वॉट यांचा मृत्यू 25 ऑगस्ट 1819 मध्ये झाला. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण व्यक्तिविशेष या सत्राअंतर्गत जेम्स वॉट यांच्या जीवनकार्याचा थोडक्यात आढावा घेतला. तर आता आपण इथेच थांबूया. तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. धन्यवाद.